Hi everyone, welcome in this lecture. Today we focus on the topic and this is the exceptional in seed formation. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस एखाद्या प्लांटमध्ये सीड फॉर्म होतं तर त्यावेळेस ओव्हलचं कन्वर्जन सीडमध्ये होतं आणि दिस ओव्हल दिस आर कन्वर्टेड इंटू सेल बाय सेक्शुअली और आफ्टर द फर्टिलायझेशन दॅट इज द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन झाल्यानंतर यामध्ये जे सीड आहे तर ते फॉर्म होतं ओव्हलचं, असं आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. बट यामध्ये आपण काही एक्सेप्शनल केसेस यामध्ये पाहतोय इन विच सीड दिस आर फॉर्म बट विदाऊट अ फर्टिलायझेशन or without a fusion of male and female gamete, and this concept we will discuss in this lecture. आता यामध्ये जे सीड फॉर्म होतं विदाऊट अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, ॲक्च्युली मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन न होता जे यामध्ये सीड फॉर्म होतं दॅट इज कॉल्ड ॲज द ॲपोमिक्सिस. अँड दिस कन्सेप्ट वी विल फोकस इन दिस लेक्चर हाऊ दिस ॲपोमिक्सिस और apomictic seed these are formed without the formation of the gamete or without a fusion of gamete, and in this case the embryo these are developed. ॲक्च्युली यामध्ये सीडमध्ये सीड जे आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो आहे यामध्ये एम्ब्रियो. कारण नवीन जे प्लांट यामध्ये ग्रो होतं दिस आर ग्रो और प्रोड्यूस फ्रॉम दिस एम्ब्रियो पार्ट, अँड दिस एम्ब्रियो ॲक्च्युली डेव्हलप इनसाइड द सीड, and this is very important part, and from this embryo the new plant these organize or these are produce. यामध्ये नवीन जे प्लांट आहे तर ह्या एम्ब्रियो सीडमध्ये असणारा जो एम्ब्रियो आहे त्यापासून ॲक्च्युली डेव्हलप होत असतं. बट यामध्ये ॲपोमिक्सिस म्हणजे काय तर यामध्ये सीड फॉर्म होतं, सीडच्या आतमध्ये एम्ब्रियो देखील असतो बट विदाऊट अ फॉर्मेशन और फ्युजन ऑफ गॅमेट. हा एम्ब्रियो तयार होताना यामध्ये गॅमेटही फॉर्म होत नाही आणि त्यानंतर गॅमेटही फ्युजन होत नाही. आता गॅमेट्स कसे फॉर्म होतात लास्ट लेक्चरमध्ये आपण यामध्ये डिस्कस केलं होतं की मेल गॅमेट फॉर्म होतात, फिमेल गॅमेट फॉर्म होतात, गॅमेटोजेनेसिस होतं. त्यानुसार एका पर्टिक्युलर टाईमला जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आहे तर हे एकत्र येतात. त्यानुसार फर्टिलायझेशन होतं आणि त्यानंतर यामध्ये झायगॉट सेल फॉर्म होते आणि त्यानंतर त्याच्यापासून एम्ब्रियोची यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. बट ह्या केसमध्ये एम्ब्रियो डेव्हलप होतं बट यामध्ये जे फर्टिलायझेशन आहे तर ते फर्टिलायझेशन यामध्ये होत नाही, गॅमेट एकत्र येत नाही आणि त्याचबरोबर त्यांचं फ्युजनही ह्या केसेसमध्ये होत नाही. ठीक आहे, तर यामध्ये हे जे ॲपोमिक्सिस आहे तर ह्या ॲपोमिक्सिसमध्ये वेगवेगळ्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहे तर त्या आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. इन द फर्स्ट यू कॅन सी द ॲपोगॅमी. व्हॉट इज मीन बाय ॲपोगॅमी? ॲपोगॅमी मीन्स the gametophyte cell produce embryo without a fertilization. गॅमेटोफाईट सेल म्हणजे काय? ॲक्च्युली आपण पाहिलं होतं की जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे दिस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज कॉल्ड ॲज द कार्पेल. दिस कार्पेल हॅविंग द ओव्हरी, इनसाइड दॅट ओव्हरी हॅविंग द ओव्हल्स, अँड इनसाइड दॅट ओव्हल्स हॅविंग द फिमेल गॅमेटोफाईट. यामध्ये इथे फिमेल गॅमेटोफाईट असते. दिस इज कॉल्ड ॲज द एम्ब्रियो सॅक. दिस ऑल्सो कॉल्ड ॲज द एम्ब्रियो सॅक or this is also called as the megaspore, or this is also called as the female gametophyte. And in this female gametophyte embryo these are produced. या फिमेल गॅमेटोफाईटमध्ये म्हणजे एम्ब्रियो सॅकमध्ये इथे एम्ब्रियो फॉर्म होतो बट यामध्ये फ्युजन होतं मेल आणि फिमेल गॅमेटचं. बट ह्या ॲपोमिक्सिस कन्सेप्टमध्ये किंवा ॲपोमिक्सिसमध्ये काय होतं तर यामध्ये एम्ब्रियो फॉर्म होतो बट विदाऊट अ फर्टिलायझेशन, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र न येता यामध्ये जे झायगॉट सेल आहे किंवा जो एम्ब्रियो आहे तो फॉर्म होतो इनसाइड द एम्ब्रियो सॅक और इनसाइड द फिमेल गॅमेटोफाईट, अँड दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज द ॲपोगॅमी. त्याला इथे म्हणायचं ॲपोगॅमी. अँड दिस ॲपोगॅमी दिस वी कॅन ऑल्सो सी इन केस ऑफ फर्न. फर्न हे जे प्लांट आहे यामध्ये देखील आपल्याला ही प्रोसेस यामध्ये दिसते. इन केस यू कॅन सी द स्पोरोफाईट विच प्रोड्यूस द in which meiosis cell division happens, which produce the spore, and this spores having the haploid set of chromosome. This produce the plant, and this is the gametophyte in which we can also see that type of formation of embryo, and this also fern is also called as the funaria. त्याला इथे फ्युनेरिया देखील म्हणतात, फर्न देखील म्हणतात. यामध्ये ह्या टाईपचं जे यामध्ये न्यू प्लांट आहे तर ते फॉर्मेशन यामध्ये आपल्याला दिसतं विदाऊट फर्टिलायझेशन. यामध्ये जे न्यू प्लांट आहे तर ते यामध्ये फॉर्म होतं. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे ॲपोस्पोरी. व्हॉट इज मीन बाय ॲपोस्पोरी? वेन डिप्लॉइड स्पोरोफाईट प्रोड्यूस द डिप्लॉइड गॅमेटोफाईट.
विदाउट अंडरगोईंग मिओसिस इज कॉल्ड ॲज द ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरी म्हणजे काय की यामध्ये जी डिप्लॉइड स्पोरोफाईट आहे, डिप्लॉइड जी स्पोरोफाईट आहे विच प्रोड्यूस द डिप्लॉइड गॅमेटोफाईट, तिच्यापासून डिप्लॉइडच गॅमेटोफाईट यामध्ये फॉर्म होतं विदाउट अंडरगोईंग मिओसिस इज कॉल्ड ॲज ॲपोस्पोरी. मग लास्ट लेक्चरमध्ये आपण यामध्ये स्टडी केलं होतं की जे ओव्हल आहे, ओव्हल जे आहे तर ओव्हलच्या आतमध्ये सुरुवातीला ज्या न्यूसिलस सेल आहे त्यातल्या काही सेल लार्ज बनतात आणि त्याला आपण आर्चिस्पोरियम म्हणतो. ती मिओसिस सेल डिव्हिजन करते. मिओसिसमध्ये ही जी सेल आहे तर हिच्यामध्ये मिओसिस झाल्यानंतर 4 हॅप्लॉइड सेल फॉर्म होतात आणि त्यातल्या जे मॅच्युरेशन आहे किंवा जे स्पोर आहे तर त्याचं डेव्हलपमेंट होतं. बट यामध्ये एक जी सेल आहे तर ती लार्ज बनते आणि तिच्या 4 सेल हॅप्लॉइड सेल इथे फॉर्म होतात आणि त्यानुसार एकाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामध्ये होते इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. बट यामध्ये जर पाहिलं तर जी स्पोरोपायटिक सेल आहे म्हणजे इथे ओव्हलच्या आतमध्ये असणारी जी डिप्लॉइड सेल आहे तर तिच्यामध्ये मिओसिस होत नाही. विदाउट अंडरगोईंग द मिओसिस, यामध्ये मिओसिस होत नाही आणि त्यानुसार गॅमेटोफाईट फॉर्म होतं. म्हणजे यामध्ये जी एम्ब्रियो सॅक तयार होते, ॲक्च्युली एम्ब्रियो सॅक इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिमेल गॅमेटोफाईट. एम्ब्रियो सॅक जे आहे त्यालाच इथे फिमेल गॅमेटोफाईट म्हणतात आणि ही जी फिमेल गॅमेटोफाईट आहे तर यामध्ये डिप्लॉइड असते. म्हणजे जी न्यूसिलस सेल आहे जी ओव्हलमध्ये लार्ज बनते त्या न्यूसिलस सेलपासून जी एम्ब्रियो सॅक किंवा यामध्ये ज्याला आपण फिमेल गॅमेटोफाईट म्हणतो ती यामध्ये डिप्लॉइड फॉर्म होते कारण यामध्ये मिओसिस होत नाही. ॲक्च्युली एम्ब्रियो सॅक जी सुरुवातीला तयार होते ज्याला आपण मेगास्पोर म्हणतो ती हॅप्लॉइड असते. बट ॲपोस्पोरी म्हणजे काय की यामध्ये डिप्लॉइड जी एम्ब्रियो सॅक आहे किंवा डिप्लॉइड जे फिमेल गॅमेटोफाईट आहे ते यामध्ये फॉर्म होतं डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेलपासून आणि यालाच इथे काय म्हणायचं आहे ॲपोस्पोरी. अँड दिस ॲपोस्पोरी वी कॅन सी इन केसेस ऑफ ऑरेंज और इन केसेस ऑफ मँगो. ऑरेंज दिस इज ऑल्सो नोन ॲज द सिट्रस, याला इथे सिट्रस देखील यामध्ये म्हणलं जातं. इन दिस केस और इन मँगो वी कॅन सी दिस टाईप ऑफ डेव्हलपमेंट. इन सम केसेस, काही केसेसमध्ये आपल्याला अशी जी डेव्हलपमेंट आहे ती यामध्ये दिसते ॲपोस्पोरी. रिमेंबर, अगोदर यामध्ये आपण पाहिलं की यामध्ये ॲपोमिक्सिसमध्ये आपण ही समजून घेतलं की ॲपोगॅमी, गॅमेटोफाईट सेल प्रोड्यूस एम्ब्रियो विदाऊट फर्टिलायझेशन. गॅमेटोफाईट यामध्ये एम्ब्रियो तयार करतो विदाऊट फर्टिलायझेशन, यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. रिमेंबर, जर फर्टिलायझेशन होत नसेल आणि त्यानंतर यामध्ये एम्ब्रियो तयार होत असेल मग हा एम्ब्रियो हॅप्लॉइड पण असू शकतो, डिप्लॉइड पण असू शकतो. रिमेंबर, अँड धिस इज कॉल्ड ॲज द ॲपोगॅमी. ॲपोगॅमी आपल्याला फर्नमध्ये दिसते. त्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट सांगितलं ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरीमध्ये फोकस केलेला आहे की यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होत नाही. विदाऊट मिओसिस सेल डिव्हिजन यामध्ये गॅमेटोफाईट तयार होतं म्हणजेच यामध्ये एम्ब्रियो सॅक फिमेल गॅमेटोफाईट डिप्लॉइड असते, यामध्ये मिओसिस होत नाही आणि याला इथे म्हणायचं आहे ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरीमध्ये मिओसिस होत नाही आणि ॲपोगॅमीमध्ये इथे फोकस करायचा की विदाऊट फर्टिलायझेशन यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नाही. सो यामध्ये इथे आपण डिफरन्स बिटवीन पाहू शकतो ॲपोस्पोरी आणि त्यानंतर ॲपोगॅमी. ॲपोस्पोरी मीन्स द डेव्हलपमेंट ऑफ 2n गॅमेटोफाईट विदाऊट मिओसिस ऑर स्पोर फ्रॉम द व्हेजिटेटिव्ह ऑर नॉन रिप्रोडक्टिव्ह सेल इज कॉल्ड ॲज द ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरीमध्ये काय होतं की जे फिमेल गॅमेटोफाईट आहे किंवा आपण त्याला ओन्ली गॅमेटोफाईट म्हणू शकतो, त्यामध्ये मेल पण गॅमेटोफाईट येईल. यामध्ये गॅमेटोफाईट डिप्लॉइड गॅमेटोफाईट यामध्ये फॉर्म होतात विदाऊट मिओसिस सेल डिव्हिजन आणि याला इथे म्हणायचं आहे ॲपोस्पोरी. इन दिस केस ॲपोगॅमी मीन्स वॉट अ टिपिकल और दिस वन ऑफ द टाईप ऑफ रिप्रोडक्शन in which or we can see in the fern in which the sporophyte develop from the gametophyte without a fusion of gamete. गॅमेट वगैरे फ्यूज होत नाही आणि त्यानुसार स्पोरोफाईटपासून यामध्ये जे गॅमेटोफाईट आहे तर ते यामध्ये डेव्हलप होतं बट यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही विदाऊट अ फ्युजन ऑफ गॅमेट. आणि इन दिस केस यू कॅन सी हिअर, इथे तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा फर्नचं एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगते. दिस इज द स्पोरोफायटिक प्लांट. दिस इज द स्पोरोफायटिक प्लांट विच प्रोड्यूस द स्पोर्स बाय मिओसिस. आता जर आपण इथे ॲपोगॅमीबद्दल बोलतोय, आपण जर यामध्ये ॲपोगॅमीबद्दल बोलतोय तर यामध्ये फर्टिलायझेशन येत नाही, लक्षात ठेवा. तर यामध्ये जे मिओसिस सेल डिव्हिजन आहे ते होऊन यामध्ये स्पोर्स इथे फॉर्म होतात आणि स्पोर्सपासून लगेच यामध्ये गॅमेटोफाईट म्हणजे ग्रीन जे प्लांट आहे
तर हे जनरेशन यामध्ये स्टार्ट होतं. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर मेल आणि फिमेल गॅमेट यामध्ये फ्यूज होत नाही. ॲपोगॅमी म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही, मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नाही. आणि ॲपोस्पोरी म्हणजे काय, तर यामध्ये मिओसिस होत नाही आणि डिप्लॉइड एम्ब्रिओ सॅक यामध्ये फॉर्म होते किंवा डिप्लॉइड यामध्ये जे गॅमेटोफाईट आहे तर ते यामध्ये फॉर्म होतं, रिमेंबर. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट डिफरन्स असा आहे की इन ॲपोस्पोरी द प्रोडक्शन ऑफ गॅमेटोफाईट विदाउट प्रोडक्शन ऑफ द स्पोर्स, यामध्ये गॅमेटोफाईट जनरेट होतं, बट यामध्ये जे स्पोर्स आहे ते फॉर्म होत नाही. कारण यामध्ये आपण काय पाहिलं की विदाऊट मिओसिस और स्पोर, यामध्ये विदाऊट मिओसिस पण असू शकतं, विदाऊट स्पोर्स पण असू शकतात. आणि डायरेक्ट यामध्ये जे गॅमेटोफाईट आहे त्याची डेव्हलपमेंट यामध्ये होते. जसे यामध्ये आपण पाहिलं की जी एम्ब्रिओ सॅक आहे तिला अगोदर मेगास्पोर म्हणतात, बट ते मिओसिसने जर फॉर्म होत असेल तर, बट यामध्ये डायरेक्ट जर एम्ब्रिओ सॅक इथे फॉर्म होत असेल विदाऊट मिओसिस सेल डिव्हिजन, मायटोसिस सेल डिव्हिजन, तर ती यामध्ये कशामध्ये येतं, ॲपोस्पोरी. त्यानंतर याच्या अपोजिट जर आपण ॲपोगॅमी घेतलं, द फॉर्मेशन ऑफ अँड एम्ब्रिओ विदाऊट अंडरगोईंग फर्टिलायझेशन, यामध्ये फोकस केला आहे फर्टिलायझेशनवरती. ॲपोगॅमी म्हणजे काय की यामध्ये एम्ब्रिओ पण फॉर्म होऊ शकतो, बट यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. फर्टिलायझेशन न होता यामध्ये एम्ब्रिओ फॉर्म होतो आणि त्याला इथे म्हणायचं ॲपोगॅमी. द नेक्स्ट डिफरन्स ॲपोस्पोरी इन विच द प्रोड्युसेस द डिप्लॉइड गॅमेटोफाईट, यामध्ये डिप्लॉइड गॅमेटोफाईट जसे एम्ब्रिओ सॅक आहे ती यामध्ये फॉर्म होते डिप्लॉइड. अँड इन केस ऑफ ॲपोगॅमी द प्रोड्यूस द हॅप्लॉइड एम्ब्रिओ, यामध्ये एम्ब्रिओ हॅप्लॉइड असतो कारण यामध्ये एम्ब्रिओ फॉर्म होताना मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नाही, रिमेंबर. यामध्ये जे एम्ब्रिओ आहे तर तो यामध्ये हॅप्लॉइड असतो. आणि त्यानंतर इथे जर आपण ॲपोस्पोरीमध्ये पाहिलं तर यामध्ये डिप्लॉइड गॅमेटोफाईट म्हणजे एम्ब्रिओ सॅक यामध्ये असते. ॲपोस्पोरी वी कॅन सी इन केस ऑफ अँथोसिरस अँड ॲपोगॅमी we can see in case of funaria. These are the best example in which we can see the apospory or apogamy. Now we focus on the categories of apomixis. Apomixis having the different categories or different type, in which first we focus on the recurrent apomixis. Recurrent apomixis ही एक कॅटेगरी आहे, एक टाईप यामध्ये आहे ॲपोमिक्सिसचा. ॲपोमिक्सिस म्हणजे काय, तर यामध्ये जे सीड आहे ते इथे फॉर्म होतं विदाऊट फर्टिलायझेशन. विदाऊट फर्टिलायझेशन सीड जर फॉर्म होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द ॲपोमिक्सिस. ॲक्च्युली ॲपोमिक्सिसचं मिनिंग काय होतं, तर ॲपो मीन्स विदाऊट, विदाऊट म्हणजे च्याशिवाय, विदाऊट. अँड मिक्सिस मीन्स मिक्सिंग, विच मिक्सिंग, मेल अँड फिमेल गॅमेट मिक्सिंग. मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र न येता जर यामध्ये एम्ब्रिओ तयार होत असेल किंवा सीड तयार होत असेल, ॲक्च्युली सीडच्या आतमध्ये असतं एम्ब्रिओ आणि एम्ब्रिओ तयार होण्यासाठी यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये लागतं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. बट ह्या केसेसमध्ये जे ॲपोमिक्सिस आहे म्हणजे असा एम्ब्रिओ तयार होतं की ज्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नाही. आणि त्याचबरोबर हे सीड जे असतं की यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र न येता हे सीड इथे फॉर्म होतं, दॅट सीड इज कॉल्ड एज द ॲपोमिक्टिक सीड. अँड दिस ॲपोमिक्सिस विच हॅविंग द डिफरंट कॅटेगरीज, वेगवेगळे प्रकार यामध्ये पडतात. First we focus on the recurrent apomixis. What is meant by recurrent apomixis? In this type, the embryo sac develops from the diploid egg mother cell. Diploid egg mother cell, the diploid egg mother cell that is also called as the MMC. Megaspore mother cell. आता जी मेगास्पोर मदर सेल आहे तर हिच्यापासून यामध्ये डिप्लॉइड एम्ब्रिओ सॅक यामध्ये फॉर्म होते. अगोदरच आपण पाहिलं होतं की यामध्ये जर विदाऊट मिओसिस जर यामध्ये एम्ब्रिओ सॅक किंवा यामध्ये जे फिमेल गॅमेटोफाईट आहे ते जर तयार होत असेल तर त्याला म्हणायचं आहे ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरी यामध्ये येतं. ॲपोस्पोरी किंवा यामध्ये आपण असं म्हणणार की रिकरंट ॲपोमिक्सिस इन विच एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम द डिप्लॉइड एग मदर सेल. जी एम्ब्रिओ सॅक आहे तर ती यामध्ये हॅप्लॉइडच्या ऐवजी डिप्लॉइड असते. म्हणजेच यामध्ये जी सेल म्हणजे डिप्लॉइड एग मदर सेल आपण ज्याला म्हणणार की जी अशी सेल की जी मिओसिस करणार आहे आणि 4 सेल यामध्ये फॉर्म करणार आहे, तर ती मिओसिस न करता यामध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन करते आणि त्यानुसार यामध्ये जी सेल किंवा जी एम्ब्रिओ सॅक यामध्ये फॉर्म होते ती असते यामध्ये डिप्लॉइड. इन दिस ॲपोमिक्सिस द एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम द डिप्लॉइड
diploid egg mother cell and from some other diploid cells of the embryo sac without a fertilization. विदाउट अ फर्टिलायझेशन जी एम्ब्रियो सॅक आहे तर तिच्यामध्ये जी एग सेल आहे किंवा बाकीच्या ज्या सेल आहे तर त्या इथे डिप्लॉइड इथे फॉर्म होतात, यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. जर आता यामध्ये एम्ब्रियो सॅक डिप्लॉइड असेल किंवा यामध्ये असणारी जी एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये असणारी जी एग सेल आहे किंवा ज्या अदर सिनर्जिड्स आहे, अँटीपोडल सेल आहे, त्याचबरोबर सेकंडरी सेल्स आहे, these आर डिप्लॉइड इन दिस केस और दिस प्रोड्यूस द एम्ब्रियो. यांच्यापासूनच यामध्ये एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट आहे ती यामध्ये फॉर्म होते इन दिस केस. इन दिस केस वी फोकस ऑन द टू टॉपिक और टू पॉइंट अँड दिस इज द डिप्लोस्पोरी अँड ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरी मीन्स व्हॉट? ॲपोस्पोरी मीन्स व्हॉट? द एम्ब्रियो सॅक, दिस डिप्लॉइड एम्ब्रियो सॅक, दिस आर प्रोड्यूस विदाउट मिओसिस सेल डिव्हिजन अँड दिस इज कॉल्ड ॲज द ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरी म्हणजे यामध्ये मिओसिस होत नाही आणि त्यानुसार डिप्लॉइड जी एम्ब्रियो सॅक आहे ती यामध्ये फॉर्म होते. अँड व्हॉट इज मीन बाय डिप्लोस्पोरी? डिप्लोस्पोरी अँड ॲपोस्पोरी these are near about same. In this case the cell in which meiosis these are absent, in which a cell directly enter into the mitosis or without or these are directly form a diploid embryo sac or diploid female gamete. In this case or in this diplospory in this case the embryo sac these are formed by the mitosis cell division in which a cell does not enter into the meiosis. ॲक्च्युली यामध्ये जी MMC आहे मेगास्पोर मदर सेल तर ती यामध्ये मिओसिस न करता डायरेक्ट यामध्ये मायटोसिस करते आणि त्यानुसार डायरेक्ट यामध्ये तिच्यापासून जी सेल तयार होते तर ती यामध्ये डिप्लॉइड असते अँड दिस इज कॉल्ड एज द डिप्लोस्पोरी. यामध्ये जी स्पोर इथे फॉर्म होतो दिस इज द डिप्लोस्पोर. यामध्ये जर आपण पाहिलं तर स्पोर फॉर्म होते डायरेक्टली यामध्ये जे फिमेल गॅमेटोफाईट आहे त्याची डेव्हलपमेंट होते आणि ती यामध्ये डिप्लॉइड असते. दिस इज द बेसिक डिफरन्स इन केस ऑफ डिप्लोस्पोरी अँड ॲपोस्पोरी. ॲक्च्युली रिकरंट ॲपोमिक्सिस these are divided into two types, vegetative reproduction and apospermy. This having the two type vegetative reproduction and agamospermy. Agamospermy means also called as without a fusion of gamete the new living organism these are formed or embryo these are formed in which having the different type adventive embryony which also having the diplospory and apospory. Adventive embryony we focus on the next this is the adventive embryony. This is the extra embryo these are produced inside the ovule. So first we focus on the non recurrent apomixis. आताच आपण यामध्ये पाहिलं recurrent apomixis. Recurrent apomixis means what? The embryo these are developed without a fertilization or inside the embryo sac. Actually embryo sac मध्ये असणाऱ्या ज्या सेल आहे all cells these are the diploid cell which are produced without a fusion of male and female gamete. And in this second topic we focus on the non-recurrent apomixis. Non-recurrent apomixis means what? In this type the embryo develops directly from the haploid egg cell. Actually आपण यामध्ये अगोदर हे पाहिलं रिकरंट apomixis म्हणजे यामध्ये जी एम्ब्रियो सॅक आहे दिस आर डेव्हलप फ्रॉम द डिप्लॉइड सेल और ईच सेल इन द एम्ब्रियो सॅक दिस इज द डिप्लॉइड सेल. एम्ब्रियो सॅकमध्ये असणाऱ्या जी इथे एग सेल आहे किंवा ज्या सिनर्जिड्स आहे अँटीपोडल सेल आहे ऑल सेल्स दिस आर द डिप्लॉइड इन दिस केस और इन रिकरंट ॲपोमिक्सिस. बट इन नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस द स्मॉलेस्ट डिफरन्स वी कॅन सी in this case the haploid egg cell or some haploid cells which are present in the embryo sac these are form the embryo without a fertilization or apogamy these are happen in this case. कधी कधी काय होतं की जी यामध्ये एम्ब्रियो सॅक आहे या एम्ब्रियो सॅकमध्ये जे हॅप्लॉइड सेल आहे तर त्यापासून विदाऊट फर्टिलायझेशन यामध्ये एम्ब्रियो फॉर्म होतो. मग एम्ब्रियो फॉर्म होताना यामध्ये हॅप्लॉइड एम्ब्रियो पण फॉर्म होऊ शकतो, डिप्लॉइड एम्ब्रियो पण फॉर्म होऊ शकतो. बट यामध्ये आपण पाहिलं की सुरुवातीला जे रिकरंट ॲपोमिक्सिस आहे रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये आपण हे पाहिलं की यामध्ये
जी एम्ब्रियो सॅक आहे त्यामधली प्रत्येक सेल यामध्ये डिप्लॉइड बनते, प्रत्येक सेल यामध्ये डिप्लॉइड बनते आणि तीच यामध्ये एम्ब्रियो म्हणून काम करते इन केस ऑफ रिकरंट ॲपोमिक्सिस. बट इन अ केस ऑफ नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस, नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये जी एम्ब्रियो सॅक आहे तिथे ऑलरेडी यामध्ये मिओसिस होऊन हॅप्लॉइड सेलच फॉर्म झालेले आहे. बट ह्या हॅप्लॉइड सेल यामध्ये ॲक्ट ॲज अ एम्ब्रियो, तर यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप होतात. म्हणजे इथे विषय येतो फर्टिलायझेशनचा. इथे विदाऊट फर्टिलायझेशन आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की यामध्ये आपल्याला ॲपोमिक्सिस, आपल्याला ॲपोगॅमी आपल्याला यामध्ये दिसते. इन नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस ॲपोगॅमी हॅपन्स अँड विच अ फॉर्म अ एम्ब्रियो. आणि इन रिकरंट ॲपोमिक्सिस विदाऊट अ मिओसिस फॉर्म अ एम्ब्रियो. कारण जर मिओसिस झालं नाही तर यामध्ये सगळ्या सेल डिप्लॉइड असतात अँड दिस सेल ॲक्ट ॲज अ एम्ब्रियो इन केस ऑफ रिकरंट ॲपोमिक्सिस. बट नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही विदाऊट अ फर्टिलायझेशन. म्हणजे आणखी एक यामध्ये डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स आहे की रिकरंट ॲपोमिक्सिस यामध्ये महत्त्वाचा फोकस करायचा आहे की यामध्ये ॲपोस्पोरी आणि डिप्लोस्पोरी यामध्ये होऊ शकते. म्हणजे ॲपोस्पोरी डिप्लोस्पोरी होऊन यामध्ये सगळ्या सेल एम्ब्रियो सॅकमध्ये डिप्लॉइड सेल फॉर्म होतात आणि त्याच यामध्ये एम्ब्रियो बनतात. त्यानंतर जर आपण यामध्ये फोकस केलं नॉन रिकरंटमध्ये, तर नॉन रिकरंटमध्ये जे मिओसिस सेल डिव्हिजन आहे ते घडतं. म्हणजे मेगास्पोर मदर सेल मिओसिस करते, एम्ब्रियो सॅक फॉर्म करते. एम्ब्रियो सॅकमध्ये प्रत्येक सेल हॅप्लॉइड असते. बट यामध्ये जी हॅप्लॉइड सेल आहे तर ती हॅप्लॉइड सेल यामध्ये मेल गॅमेटसोबत फ्यूज होत नाही, म्हणजे तिथे फर्टिलायझेशन होत नाही. फर्टिलायझेशन म्हणजे काय? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. बट यामध्ये विदाऊट अ फर्टिलायझेशन, विदाऊट अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, हॅप्लॉइड सेल विच बिकम द एम्ब्रियो अँड इन दिस केस वी कॅन सी द ॲपोगॅमी. यामध्ये महत्त्वाचं फोकस करायचं आहे ॲपोगॅमीवरती, कारण ह्या ॲपोगॅमीमध्ये इथे फर्टिलायझेशन होत नाही. एम्ब्रियो आता यामध्ये कसं असणार आहे? हॅप्लॉइड असणार आहे. का? कारण यामध्ये मिओसिस होऊन एम्ब्रियो सॅक डेव्हलप होते. एम्ब्रियो सॅकमध्ये सगळ्या सेल हॅप्लॉइड असतात, बट यामध्ये जी हॅप्लॉइड सेल आहे तिचा एम्ब्रियो बनतो आणि हा एम्ब्रियो पण इथे कसा असतो? मग हॅप्लॉइड असतो. अँड दिस हॅप्लॉइड एम्ब्रियो इन विच हॅव्हिंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द न्यू प्लांट, बट दिस मेक द स्टेरिलिटी. आता या हॅप्लॉइड प्लांटपासून, हॅप्लॉइड एम्ब्रियोपासून जर नवीन प्लांट ग्रो होत असेल, नवीन प्लांट जर हॅप्लॉइड सेलपासून ग्रो झालं तर इच अँड एव्हरी सेल इन दिस प्लांट दिस इज द हॅप्लॉइड. झाडामध्ये प्रत्येक सेल यामध्ये कशी असेल? हॅप्लॉइड असेल. आणि हॅप्लॉइड जर प्रत्येक झाडामध्ये सेल असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे किंवा जे फर्टिलायझेशन आहे किंवा जे नेक्स्ट रिप्रोडक्शन आहे ते यामध्ये काय होतं? स्टॉप होतं. दॅट मेक द स्टेरिलिटी. यांच्यामध्ये जी फर्टिलिटी आहे ती यामध्ये लॉस्ट होते. स्टेरिलिटी आपण यामध्ये पाहू शकतो. अँड दिस हॅव्हिंग द एक्झाम्पल निकोटिना. निकोटिना हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे इन विच वी कॅन सी द नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट अँड दिस इज द ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी, आता इथे तुम्हाला मी सांगितलं की ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी वी कॅन ऑल्सो सी इन केस ऑफ सम ओव्हल. ॲडव्हेंटिव्ह मीन्स एक्स्ट्रा. इन दिस प्रोसेस द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट विदाऊट अ फर्टिलायझेशन. आता काय होतं पहा, ओव्हलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की विदाऊट अ फर्टिलायझेशन एम्ब्रियो फॉर्म होऊ शकतो. बट ॲक्च्युली एखाद्या ओव्हलमध्ये फर्टिलायझेशन होतं आहे आणि एम्ब्रियो फॉर्म होतं आहे. बट त्याही व्यतिरिक्त यामध्ये बाकीच्या ज्या सेल आहे त्या जर इथे एम्ब्रियो फॉर्म करत असेल, इन दिस केस द एम्ब्रियो डज नॉट डेव्हलप फ्रॉम द रिप्रोडक्टिव्ह सेल्स और गॅमेट्स. यामध्ये गॅमेट्स आणि रिप्रोडक्टिव्ह सेल ह्या एकत्र न येता किंवा त्यांच्यापासून एम्ब्रियो डेव्हलप न होता बाकीच्या ज्या सेल आहे, फॉर एक्झाम्पल न्यूसिलस सेल, इंटॉगमेंटरी सेल, म्हणजेच एम्ब्रियो सॅकच्या आउटसाईडला असणाऱ्या ज्या सेल आहे त्यांच्यापासून जर यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी इन दिस केस, आता तुम्हाला सांगितलं की हे ओव्हल आहे. ओव्हलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक आहे. एम्ब्रियोच्या सॅकच्या आतमध्ये आहे एग सेल. एग सेल म्हणजेच फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट हे एकत्र येऊन एम्ब्रियो तयार होतोय. ठीक आहे. बट याच्याही व्यतिरिक्त इथे असणाऱ्या ज्या न्यूसिलस सेल आहे किंवा इंटॉगमेंट सेल आहे यांच्यापासून जर एम्ब्रियो डेव्हलप होत असेल, ऑलरेडी यामध्ये ज्या इंटॉगमेंट सेल आहे आणि न्यूसिलस सेल आहे तर ह्या इथे डिप्लॉइड असतात आणि ह्याच डिप्लॉइड सेल यामध्ये एम्ब्रियो म्हणून काम करत असेल किंवा त्यांच्यापासून एम्ब्रियो डेव्हलप होत असेल तर तो झाला यामध्ये एक्स्ट्राचा एम्ब्रियो.
and in this case we can see the extra embryo, or this is the adventive embryo. In this embryo along with the normal embryo we can see, and because of this is called as the adventive embryo. And so many embryo we can see in case of orange, in case of lemon, and also in case of मँगो, लेमन, ऑरेंज यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचे एम्ब्रियो यामध्ये दिसतात. म्हणजे फर्टिलायझेशननी तयार झालेला एम्ब्रियो देखील असतो. त्याचबरोबर एक्स्ट्राचे एम्ब्रियो म्हणजे न्यूसिलस सेल कधी कधी ॲक्ट करते एम्ब्रियो लाईक, इंटोगमेंट सेल देखील यामध्ये ॲक्ट करू शकते एम्ब्रियो लाईक. अँड दिस एक्स्ट्रा एम्ब्रियो वी कॅन सी इन द सीड. दिस इज कॉल्ड ॲज द ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. अँड दिस ऑल्सो प्रोड्यूस द न्यू प्लांट, अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲपोमिक्टिक. त्याला देखील आपण इथे ॲपोमिक्सिस म्हणू शकतो. कारण ही न्यूसिलस सेल असेल किंवा इंटोगमेंट सेल असेल, ती ऑलरेडी यामध्ये डिप्लॉइड असते आणि तीच यामध्ये एम्ब्रियो बनते. लार्ज होऊन तीच एम्ब्रियोसारखी ॲक्ट करते. म्हणजे यांच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. या ऑलरेडी यामध्ये ज्या डिप्लॉइड सेल आहे ही एक एक सिंगल सेल एम्ब्रियो बनून जाते आणि त्यामध्ये काही फ्युजन किंवा फर्टिलायझेशन होत नाही आणि मिओसिस देखील यामध्ये होत नाही. म्हणजे यामध्ये ॲपोगॅमी आणि ॲपोस्पोरी ही कन्सेप्ट येत नाही. दिस इज कॉल्ड ॲज द ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. याला इथे आपण म्हणतो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. रिकरंटमध्ये मी तुम्हाला 3 प्रकार यामध्ये एक्सप्लेन केले होते, आत्ताच यामध्ये डिस्कस केले. आणि त्या रिकरंटमध्ये मी तुम्हाला आत्ता यामध्ये डिस्कस केलं की यामध्ये ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी, त्याचबरोबर यामध्ये सांगितलं की डिप्लोस्पोरी आणि ॲपोस्पोरी ह्या ज्या कन्सेप्ट आहे तर ह्या ॲगामोस्पर्मीमध्ये येतात. आणि ॲगामोस्पर्मी ॲक्च्युली दिस इज द रिकरंट ॲपोमिक्सिस. ॲगामोस्पर्मी म्हणजे काय? विदाऊट अ फ्युजन ऑफ गॅमेट्स. यामध्ये काय होतं? एम्ब्रियो डेव्हलप होतो. विदाऊट अ फ्युजन ऑफ गॅमेट यामध्ये जर एम्ब्रियो डेव्हलप होत असेल तर यामध्ये आपण इथे पाहू शकतो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी, कधी कधी न्यूसिलस सेल, इंटोगमेंटल सेल एम्ब्रियो बनतात. त्यानंतर डिप्लोस्पोरी म्हणजेच एम्ब्रियो सॅकमध्ये असणारी प्रत्येक सेल डिप्लॉइड असते. आणि एम्ब्रियो सॅकमध्ये असणारी जी सेल आहे म्हणजे फिमेल गॅमेटोफाईटमधली एखादी सेल यामध्ये जर एम्ब्रियो म्हणून काम करत असेल तर ते यामध्ये येतं डिप्लोस्पोरी, ॲपोस्पोरीमध्ये. कधी कधी असं होतं की ॲपोस्पोरीमध्ये यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होत नाही आणि त्यानुसार डिप्लॉइड जे इथे स्पोर आहे तर तो इथे फॉर्म होतो. ॲगॅमोस्पर्मीमध्ये 2 महत्त्वाच्या कन्सेप्ट इथे लक्षात ठेवायचे की यामध्ये ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी, डिप्लोस्पोरी, ॲपोस्पोरी यामध्ये मिओसिस होत नाही. विदाऊट मिओसिस म्हणजे मिओसिस होत नाही, गॅमेट्स फॉर्म होत नाही आणि एम्ब्रियो फॉर्म होतो. अशी जर कन्सेप्ट येत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द ॲगॅमोस्पर्मी. बट यामध्ये मिओसिस होत नाही आहे, त्यानुसार गॅमेट देखील एकत्र येत नाही आहे. आणि असे जर डेव्हलपमेंट असेल तर त्याला इथे म्हणायचं रिकरंट ॲपोमिक्सिस. रिकरंट ॲपोमिक्सिस यामध्ये फोकस आहे तर विदाऊट मिओसिस, यामध्ये मिओसिस होत नाही आणि गॅमेट्स इथे फॉर्म होतात. त्यानंतर जर आपण यामध्ये नेक्स्ट टॉपिक पाहिला नॉन रिकरंटमध्ये फर्टिलायझेशन होत नाही. रिमेंबर यामध्ये फोकस केला आहे ॲपोगॅमी म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन. मेल आणि फिमेल गॅमेट यामध्ये एकत्र येत नाही आणि कोणती जरी सेल असेल तर ती यामध्ये एम्ब्रियो बनते. मग ती न्यूसिलस असेल, चलाजल असेल, कोणती सेल असेल तर तिच्यामध्ये इथे जे फ्युजन आहे मेल आणि फिमेल गॅमेट यांचं होत नाही. किंवा एम्ब्रियो सॅक जी आहे तर एम्ब्रियो सॅकमध्ये असणारी जी एग सेल आहे, एग सेल किंवा यामध्ये सिनर्जिड देखील आपण घेऊ शकतो. बट एग सेल ही फिमेल गॅमेट आहे आणि एग सेलपासून कधी कधी असं होऊन जातं की ती एग सेल एम्ब्रियो म्हणून काम करते. इन दिस केस हॅप्लॉइड सेल विच पार्टिसिपेट इन द फॉर्मेशन ऑफ मिओसिस. बट इन दिस केस फर्टिलायझेशन दिज आर नॉट हॅपन. ॲक्च्युली रिकरंटमध्ये देखील फर्टिलायझेशन होत नाही, नॉन रिकरंटमध्ये पण फर्टिलायझेशन होत नाही, दोघांमध्ये मिओसिस देखील होत नाही. बट यामध्ये इथे जर आपण पाहिलं तर नॉन रिकरंटमध्ये मिओसिस होऊ शकतं मे बी, बट यामध्ये इथे फोकस केला आहे की फर्टिलायझेशनवरती आणि रिकरंटमध्ये फोकस केला आहे मिओसिसवरती. म्हणजे रिकरंटमध्ये एम्ब्रियो फॉर्म होतो बट मिओसिस सेल डिव्हिजन होत नाही आणि नॉन रिकरंटमध्ये इथे विदाऊट फर्टिलायझेशन, इथे फर्टिलायझेशन होत नाही आणि एम्ब्रियो यामध्ये फॉर्म होतो. त्यानंतर ॲडव्हेंटिव्हमध्ये म्हणजेच काय की यामध्ये एक्स्ट्राचा एम्ब्रियो इथे फॉर्म होतो. म्हणजे इथे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, ग्रोथ होते. बट यामध्ये जे ॲडव्हेंटिव्ह आहे, एक्स्ट्राचा जो येथे एम्ब्रियो आहे तर तो इथे फॉर्म होतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन दिस फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. इन दिस डायग्राम यू कॅन सी हिअर
दिस इज द मेगास्पोर मदर सेल इन विच वी कॅन सी ऑल द केसेस. यामध्ये सगळ्या केसेस आपण इथे पाहू शकतो. स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिस. त्यानंतर इथे जर पाहिलं तर इथे आहे गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस. गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस यामध्ये जर आपण इथे मेगास्पोर मदर सेल घेतली, मेगास्पोर मदर सेल दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द MMC. इन दिस MMC समटाइम मिओसिस हॅपन अँड इफ मिओसिस हॅपन देन दिस प्रोड्यूस द ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरी यामध्ये मिओसिस होतं, बट यामध्ये कधी कधी होतं की यामध्ये ॲपोस्पोरी घडते without a meiosis which produce the cell, and this cell these act as a embryo in this case. In this other concept you can see here the meiosis these are not happen. यामध्ये मिओसिस होत नाही आणि त्यानुसार जी डिप्लॉइड सेल आहे त्यापासूनच यामध्ये एग सेल पण डिप्लॉइड असते. त्यानुसार यामध्ये जी एग सेल आहे these are directly form a embryo. This also called as the parthenogenesis. पार्थिनोजेनेसिस आपण असं देखील यामध्ये याला म्हणू शकतो. In next lecture we focus on the concept, that concept is parthenogenesis. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे फोकस करणार आहोत पार्थिनोजेनेसिस अँड हाऊ दिस पार्थिनोजेनेसिस हॅपन इन द प्लांट. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर विथ अ टॉपिक पार्थिनोजेनेसिस. आय होप you like the video and I hope you understand all the topic in this video. So we will meet in next lecture with a next topic, and this is the parthenogenesis. Thank you so much.